घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतेही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही. भारतीय मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे, ते त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाही, ते भारतीय तिरंग्याला मानत नाही, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाही. त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. ते त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं. त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. मग गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली जी आंदोलनं होती, ती कोणत्या संविधानाच्या चौकटीत बसत होती? जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन 1975 हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत बसत होतं? हे जे कोणी संघाचे महनीय पुढारी आहेत, त्यांनी या देशाला सांगायला पाहिजे. आपण सगळे भाजपचे लोक, तुम्ही हा देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाही. या देशातला तरुण वर्ग जंत्रमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, ज्याच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचा राजीनामा मागणं हे घटना बाह्य आहे असं कोणाला वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल. संघाची वरिष्ठ व्यक्ती घेणं करत असतील तर मग ज्या पद्धतीनं इथून माझा दुसऱ्याच्या राजीनाम्याचा इतका वेळ लागला, संघाचं पाठबळ होतं असं म्हणायचं या सगळ्या अडचणीचं काय? नाही, नक्कीच नक्कीच. बघा की मुळात सरसंघचालक मोहन भागवत यांना हे वक्तव्य मान्य आहे का? मला हे कोणी केलंय माहित नाही. अतुल लिमये, हा, कोणी केलंय माहित नाही. अच्छा, अतुल लिमये यांनी महाराष्ट्रामध्ये 80,000 कॉर्नर बैठका घेतल्या होत्या आमचा पराभव करण्यासाठी. त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. बरोबर आहे. सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंविधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं. कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं. जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा तरुणांच्या जेन झीच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे असं सन्माननीय परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं. आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल, याचा अर्थ संघामध्ये मोदी शहानी माणसं पेरलेली आहेत त्यांची, तमचे.